अमरावती शहरात आज काँग्रेसकडून बागेश्वर बाबा म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। राजकमल चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे। काँग्रेसच्या वतीने आरोप करण्यात आला की बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच राज्य सरकारकडून अशा बाबांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनामध्ये माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, महिला अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल परवा बागेश्वर बंधू बाबा बाबा कसा बंधू इसम यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे प्रमुख यांच्या उपस्थित शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने इथे हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। ही भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे। त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांवर कोणतीही आस्था नाही, पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांचा काही खडाप फेकून मारतात आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात। आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहेत। आम्ही त्याचा सर्व निषेध करतो। बागेश्वर हा बंधू आहे हे सर्वांना माहीत आहे। अशा या महाराजाला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे, अशा या महाराजावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या महाराजाला हद्दपार केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। शिवप्रेमी सामाजिक संघटना अमरावती बागेश्वर बाबांनी जो शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमीमध्ये प्रचंड वेदना निर्माण झालेले आहे। अशा बाबांवर कारवाई करण्याकरिता आज अमरावती येथे आम्ही या राजकमल चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे। सर्व सामाजिक संघटना इथे उपस्थित आहे। वारंवार असे महाराजांबद्दल वक्तव्य का येतात याच्या पाठीमागे कोण आहे हे आता सर्व शिवप्रेमींनी समजून घेतलेलं पाहिजे। जसं ही पृथ्वी वाचवण्याकरिता इथलं हवामान, पाणी भविष्याच्या पिढ्यांसाठी आपल्याला वाचवायचं आहे, त्याचप्रमाणे आपला इतिहासही या पृथ्वीवर कायम ठेवण्यासाठी वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलं पाहिजे। आणि मुंबई हायकोर्टाचा नागपूर उच्च न्यायालयाने जो दिलेला आदेश आहे की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची आयुष्यात कधीही भेट झालेली नाही आणि 1 मार्च 2008चा संभाजीनगर उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे की यानंतर असे वक्तव्य शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबद्दल येतील तर कारवाई करा। त्यामुळे या हायकोर्टाच्या आदेशानुसार धीरेंद्र शास्त्रीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो।